ओके, काल आपण डिफेक्ट मॅनेजमेंट लाईफ प्रोसेस वगैरे ह्या सगळ्या पॉइंट्स आपण काल बघितले होते. आता त्याच्याच पुढचा एक न्यू टॉपिक आहे, तो बघूया. डिफेक्ट रिपोर्टिंग. डिफेक्ट रिपोर्टिंग. ओके, डिफेक्ट रिपोर्टिंग मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, डिफेक्ट लाईफ सायकल आपल्याला दिली आहे. डिफेक्ट लाईफ सायकलची आपल्याला जी डायग्राम दिसते ती बघा. डायग्राम मध्ये काय काय पॉइंट्स आहेत आपल्याला. न्यू, ओपन, फिक्स्ड, रिटेस्ट, क्लोज, त्याच्यानंतर काय रिजेक्टेड, रिओपन, हे सगळे काय आहेत आपल्याला डिफेक्ट लाईफ सायकलचे आपल्याला काय दिलेले आहेत ते आपल्याला डायग्राम सांगितलेले. ओके, आता आपल्याला काय सांगितलं त्याच्यामध्ये बघून घ्या. वन्स द डिफेक्ट इज आयडेंटिफाईड इट मस्ट बी रिपोर्टेड. ओके, डिफेक्ट गोज थ्रू डिफरंट स्टेट फ्रॉम द टाइम टू रिपोर्टेड टिल द टाइम इज फिक्स्ड. ओके, त्याच्यानंतर पहिली फेज आपल्याला काय दिलेली आहे बघा. फर्स्ट दिलेली आहे न्यू. ज्या वेळेला तुमचा एखादा डिफेक्ट किंवा आपल्याला जो काही एरर किंवा बग जो काय असेल तुमचा, तो ज्या वेळेला इनिशिएट झालेला असेल त्यावेळेला फर्स्ट स्टेज तुमची ओपन होणार आहे न्यू. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ डिफेक्ट लाईफ सायकल. व्हेन एनी डिफेक्ट इज आयडेंटिफाईड अँड लॉग इट इज इन द न्यू स्टेट. ज्या वेळेला नवीन एखादा कोणताही तुमचा डिफेक्ट तुमचा फाइंड होतो त्यावेळेला तुम्ही तो फाइंड झालेला जो डिफेक्ट आहे तो तुमच्या न्यू ह्या फर्स्ट आपल्या स्टेज मध्ये आपल्याला डिटेक्ट होतो. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे, पुढची आपल्याला काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला तुमचा डिफेक्ट तुम्हाला फाइंड होतो, तो फाइंड झाल्यानंतर पुढची स्टेज असते आपली ओपन. ओपन मध्ये आपल्याला काय करावं लागतं, द न्यूली लॉग्ड डिफेक्ट इज असाइन्ड to development team to for solving. This is generally done by project manager of the development team. In open state, the developer goes through the defect to analyze it. If the developer feels that defect is not valid or similar defect have been logged, then the defect is transferred to the reject state. The defect can be also transferred to deferred state for the further solving. आता ज्या वेळेला तुमचा एखादा डिफेक्ट तुमच्याकडे आलेला आहे, तुम्ही ज्या वेळेला तुमचा प्रोजेक्ट रन कराल किंवा ज्या वेळेला तुमच्या प्रोजेक्टच्या प्रत्येक आपल्याला मॉड्यूल तुमचे तुम्ही रन करून बघत असाल किंवा जे त्यावेळेला इन्स्टॉल करत असाल त्यावेळेला काय होणार आहे, कुठे ना कुठेतरी एखादा जर स्मॉलेस्ट डिफेक्ट जर आपल्याला फाइंड झाला, तो फाइंड झालेला डिफेक्ट आपल्याला फर्स्ट तुमच्या न्यू ह्या स्टेज मध्ये आपल्याला पहिल्यांदा फाइंड होतो. तो ज्यावेळेला फाइंड होतो त्यावेळेला तो फर्स्ट न्यू स्टेज मध्ये जातो. त्याच्यानंतर डिफेक्ट फाइंड झाल्यानंतर त्याच्यावरती वर्किंग केलं पाहिजे. मग वर्किंगची जी स्टार्टिंग आहे ती आपल्या ह्या ओपन ह्या स्टेट मध्ये होते. ज्यावेळेला तुमचा डिफेक्ट हा ओपन केला जातो, तो ओपन आपल्याकडून कोणाकडून केला जातो, तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजर थ्रू. ओके, मग प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो की प्रोजेक्ट मॅनेजर तुमचे जे प्रॉब्लेम जो आलेला आहे त्याचं काय करायचं, सॉल्व्हिंग करण्याचं काम आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजर करतो. ओके, तर ही जी आपली स्टेज आहे ती आपली सेकंड स्टेज आहे. थर्ड स्टेज आपल्याला सांगितलेली आहे ती फिक्स स्टेज. नेक्स्ट स्टेज आहे आपली ती फिक्स्ड. फिक्स्ड मध्ये काय सांगितलं, इफ द डेव्हलपर हॅज वर्क ऑन द डिफेक्ट अँड रिझॉल्व्ह इट, देन द डिफेक्ट मूव्स टू द फिक्स्ड स्टेज. ओके, द टेस्टिंग टीम लॅटर नीड्स टू टेस्ट अँड व्हेरीफाय वेदर द डिफेक्ट इज ऍक्च्युअली अ फिक्स. म्हणजेच काय केला जातो, सपोज एखादा डिफेक्ट तुम्हाला फाइंड झालेला आहे, त्याच्यावरती वर्किंग झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे हे तुमच्या ओपन स्टेज मध्येच आपलं काय कन्फर्म केलं जातं की कोणता डिफेक्ट आलेला आहे आणि कोणत्या प्रत्येक डिफेक्ट वरती आपल्याला काय केलं जातं, वर्किंग आहे ते आपल्या ओपन स्टेज मध्ये सुरुवात होणार आहे. पण सपोज तो डिफेक्ट जो आलेला आहे तो म्हणजे रिक्वायरमेंट नुसार मॅच असेल किंवा म्हणजे काय म्हणता येईल की तो केला नाही तरी चालणार आहे असे जे असतील तर तो काय केला जातो, तो डिफेक्ट हा रिजेक्ट केला जातो. ओके, डिफेक्ट फाउंड होऊन सुद्धा जर त्याच्या पूर्णपणे प्रोसेसवरती किंवा तुमच्या पूर्ण मॉड्यूल वरती त्याचा इफेक्ट काहीच होणार नसेल तर तो जो डिफेक्ट आहे तो रिजेक्ट केला जातो. आणि जे रिजेक्ट केल्यानंतरचे जे उरलेले डिफेक्ट असतील, म्हणजे सपोज एखादा डिफेक्ट असा असेल की
तो डिफेक्ट रिमूव्ह केल्याशिवाय आपल्याला आपली जी प्रोसेस आहे किंवा जे आपलं फंक्शन आहे ते प्रॉपरली वर्कच होणार नाहीये. तर तो जो डिफेक्ट आहे तो तुमचा पुढच्या स्टेजला जातो. ती पुढची स्टेज आहे आपली फिक्स स्टेज. आता फिक्स स्टेज मध्ये आपल्याला पुढे काय केलं जातं बघून घ्या. डिफेक्ट फिक्स मध्ये आपल्याला काय केलं जातं, इफ डेव्हलपर हॅज वर्क ऑन द डिफेक्ट अँड रिझॉल्व इट, देन द डिफेक्ट मूव्स टू द फिक्स स्टेज. The testing team later needs to test and verify whether the defect is actually fixed. जी तुमचा टेस्टिंग टीम आहे की तो काय टेस्टिंग टीम काय केली जाते, टेस्टिंग टीमच्या अंडर तुमचा जो डिफेक्ट आल्यानंतर त्याच्यावरती वर्किंग केलं जातं आणि वर्किंग केल्यानंतर तो फिक्स झाल्यानंतर तो अगेन पुढच्या रिटेस्ट जी आपली नेक्स्ट स्टेज आहे त्याला एक पाठवला जातो आणि त्याच्यानंतर मग रिटेस्टचं काम आपल्याला सुरू होतं. रिटेस्ट मध्ये काय केलं जातं, इन दिस स्टेज the development is waiting for the testing team to test resolved defect to check whether the defect have been resolved accurately. Okay, the team also checks whether fixing the defect or issue has led to any other new defect. ज्या वेळेला तुमचं जे वर्क आहे ते वर्क कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं जे वर्क आहे ते कशाला पाठवलं जाणार आहे, तुमच्या रिटेस्टला. ज्या वेळेला तुमचं तुमचं एखादं एरर आला होता, तो एरर तुम्ही रिमूव्ह केलात. रिमूव्ह केल्यानंतर जो आपला एरर फिक्स झालेला आहे, डिफेक्ट आपल्या पूर्णपणे सिस्टीम मधून निघून गेला आहे की नाही, हे आपल्या कशामध्ये केलं जातं, तुमच्या रिटेस्ट मध्ये. म्हणजे एखादं जर वर्किंग जे काय तो डिफेक्ट होता तो डिफेक्ट रिझॉल्व्ह करून झाल्यानंतर पूर्णपणे आपले जे फंक्शन आहे किंवा ते पूर्ण मॉड्यूल आहे ते प्रॉपरली वर्क होतंय की नाही हे तुमच्या रिटेस्ट मध्ये केलं जातं. ओके, किंवा तो डिफेक्ट तो डिफेक्ट रिमूव्ह केल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युअल पूर्ण प्रोसेस तुम्ही वर्क कराल त्यावेळेला तो ऍक्च्युअल वर्क केल्यानंतर जो कोण बोलतंय का मध्येच, ओके सॉरी, ज्या वेळेला तुमचा डिफेक्ट आहे तो पूर्णपणे रिझॉल्व्ह करून ज्या फायनली आपला जो वर्किंग मध्ये येणार आहे त्यावेळेला अजून एखादा डिफेक्ट किंवा न्यू कोणता एरर त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोड्यूस झालेला दिसतोय का, हे आपल्याला ह्या स्टेज मध्ये चेक करावं लागतं रिटेस्ट मध्ये. ओके, नेक्स्ट पेज एक मिनिट ओपन करते. ओके, आपली नेक्स्ट स्टेज आहे ती ओपन. ओपन मध्ये काय सांगितलेलं आहे, इफ टेस्टर while retesting feels the defect is not resolved or partially resolved, then the defect state is changed to the reopen and development team will have to rework on the on the issue to resolve it. सपोज तुम्ही तुमच्या लास्ट स्टेज मध्ये रिटेस्ट मध्ये तुम्ही टेस्ट करून बघितलंय तुमच्या पूर्ण मॉड्यूल वरती की तो डिफेक्ट रिझॉल्व्ह झालेला आहे की नाही, आणि जर तो झालेला नसेल किंवा तो नवीन तुमचा जो डिफेक्ट रिमूव्ह केल्यानंतरची जी फेज असेल त्याच्यामध्ये अगेन तुम्हाला काही एरर किंवा काही डिफेक्ट तुम्हाला फाइंड होत असतील तर ते अगेन काय केलं जातं, ते परत तुमच्या ओपन स्टेजला परत पाठवले जातात. म्हणजेच काय होणार आहे, परत अगेन आपल्या बाकीच्या ज्या स्टेजेस होत्या ओपन, त्याच्यानंतर फिक्स, नंतर रिटेस्ट, या टेस्ट परत आपल्या काय केल्या जातात, परत त्या अगेन तुमच्या ओपन होतात. म्हणजे कधीपर्यंत हे, जोपर्यंत जो तुमचा डिफेक्ट आहे तो पूर्णपणे रिझॉल्व्ह होत नाहीये तोपर्यंत ते हा काय होतात, कंटिन्युअसली तुमचा काय होतं, तुमचा जो प्रोग्राम आहे तो तुमच्या प्रिव्हियस स्टेजला म्हणजे ओपन स्टेजला परत जातो. आणि सपोज आपला जो काय पूर्ण तुम्ही हे केलेला आहे, तुम्ही जो पूर्ण डिफेक्ट रिमूव्ह केलेलं जे सॉफ्टवेअर आहे ते जर ओके असेल तर त्याच्यानंतर ते ओके झालेलं जे सॉफ्टवेअर असणार आहे ते काय केलं जातं, ते नंतर क्लोज्ड मध्ये, म्हणजे लास्ट स्टेज आपली आहे क्लोज, त्याच्यामध्ये पाठवलं जातं. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वन्स द टेस्टिंग टीम हॅज चेक अँड व्हेरीफाईड द डिफेक्ट अँड sure that the defect does not exist any longer, the defect then move to the closed state. ज्या वेळेला त्याच्यामध्ये कोणताही डिफेक्ट आपल्याला फाइंड होत नाहीये किंवा तो डिफेक्ट पूर्णपणे रिझॉल्व्ह झालेला आहे तर त्यावेळेला तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते तुमचं अगेन तुमच्या क्लोज स्टेजला जातं. त्याच्यामुळं अगेन त्याच्यावरती रिवर्क काही केलं जात नाही, ते पूर्णपणे तुमच्या जो टेस्टिंग आहे, जो तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याच्याकडे काय केला जातो, तुमचा जो हँडओव्हर केला जातो.
तर ह्या आपल्या ऍक्च्युली डिफेक्टच्या मॅनेजमेंटच्या ह्या आपल्या डिफेक्टची लाईफ सायकल आहे. ओके, म्हणजे डिफेक्ट ज्या वेळेला ऑकर होतोय तिथपासून ते डिफेक्ट पूर्णपणे रिमूव्ह करण्यापर्यंत स्टेज काय आहेत, सिम्पल आहे, जास्त कन्फ्युज होऊ नका. काय सांगितलेलं आपल्याला, फर्स्ट आपल्याला डिफेक्ट फाइंड होणार आहे. ज्या वेळेला डिफेक्ट फाइंड होणार आहे त्यावेळेला तो तुमचा फर्स्ट न्यू स्टेज मध्ये जाणार आहे. ज्या नवीन डिफेक्ट आहे म्हणून तो न्यू स्टेज मध्ये. त्याच्यानंतर फाइंड झाला म्हणजे न्यू मध्ये तो एखादा डिफेक्ट आला, मग तो आल्यानंतर काय केला जातो, तो पुन्हा अगेन ओपन स्टेज मध्ये. ओपन स्टेज म्हणजे जातो म्हणजे काय की तुमच्या सेकंड स्टेज जी आपली आहे ओपन, त्याच्यामुळे तो प्रॉपरली तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर थ्रू तो पूर्णपणे ओपन केला जातो आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते डिफेक्ट आहेत म्हणजे तो कसा रिझॉल्व्ह केला जातो ते पूर्णपणे डिफेक्ट आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजर कडून तो तुम्हाला रिझॉल्व्ह केला जातो. त्याच्यानंतर पुढचं काम कुठं केलं जातं की सॉरी आपला ओपन मध्ये तुमचा जो डिफेक्ट आहे तो तुमचा व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे. म्हणजे सपोज इनव्हॅलिड असेल तर तो काय केला जातो, रिजेक्ट केला जातो आणि जे व्हॅलिड डिफेक्ट असतील ते व्हॅलिड डिफेक्ट अगेन तुमच्या फिक्स स्टेज मध्ये जातात. फिक्स स्टेज मध्ये गेल्यानंतर काय केलं जातं, त्याच्यावरती काम केलं जातं की तो डिफेक्ट आहे तो रिमूव्ह करायचं काम केलं जातं. कुणाकडून, टेस्टिंग टीम कडून. आणि टेस्टिंग टीम कडून जो तुमचा फायनल आउटपुट असेल ते फायनल आउटपुट आपलं रिटेस्ट कडे जातं. रिटेस्ट कडे गेल्यानंतर काय करणार आहात, रिटेस्ट मध्ये तो जो डिफेक्टेड मॉड्यूल होता तो डिफेक्टेड मॉड्यूल पूर्ण सिस्टीम मध्ये पुन्हा बिल्ड करून परत एकदा तो रन करून बघितला जातो की त्याच्यामध्ये परत एखादा डिफेक्ट राहिलाय की जे आपलं सॉफ्टवेअर डिझाईन झालेलं आहे ते ओके आहे. हे आपल्या रिटेस्ट मध्ये केलं जातं. जर तुमचा जे तुम्ही नवीन मॉड्यूल तुम्ही डिफेक्ट फ्री केलेला आहे त्याच्यामध्ये काही ना काही एरर असतील तर तो अगेन काय केला जातो, तुमच्या अगेन प्रिव्हियस जी आपली सेकंड स्टेज होती ओपन, त्या ओपन स्टेजला पाठवला जातो. आणि जर तुमचा जो डिफेक्ट आहे तो पूर्णपणे रिझॉल्व्ह झालेला असेल तर पुढे काय केला जातो, तो डिफेक्ट हा क्लोज केला जातो. ह्या आपल्या ह्या बेसिक लाईफ सायकल आपल्याला दिलेली आहे डिफेक्टची. ओके, त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, डिफेक्ट रिपोर्ट. ओके, आता रिपोर्ट मध्ये काय केलं जातं की तू कुठं ना कुठं तरी त्याचा रिपोर्ट किंवा एखादं पूर्णपणे मॅन्युअली लिहिलं किंवा ते आपल्याला इन फर्दर यूज साठी काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते पण बघून घेऊया. A defect report communicate the issues to development team whether the defect was reported. It need not always to be valid defect. It can be a misunderstanding of requirement by the tester or change request which was not documented. There is important to be brought to developer attention. Okay, good defect report should be include all steps to reproduce the issue well written in detail. Enables the development team sorry enable the development team to take decision on which defect and when to fixed. Okay, त्याच्यानंतर काय सांगितलेलं, to ensure all the requirement information are mentioned in the defect report, following fields are included in the defect report template. फर्स्ट वन काय दिलेलं आहे, समरी. ओके, समरी मध्ये काय केलं जातं, वन लाईन हेडिंग और समरी ऑफ द डिफेक्ट. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं, डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन मध्ये काय सांगितलेलं आहे, ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ डिफेक्ट. नंतर काय प्रोडक्ट नेम आहे, रिलीज व्हर्जन. त्याच्यानंतर काय स्टेप टू रिप्लिकेट म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं तर रिप्लिकेट केल्यानंतर म्हणजे काय स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑन हाऊ द डिफेक्ट कॅन बी रिप्रोड्यूस. ओके, नंतर काय दिलेलं आहे, ऍक्च्युअल रिझल्ट दिलेला आहे, एक्सपेक्टेड रिझल्ट दिलेला आहे, अटॅचमेंट आहे, डिफेक्ट सेव्हिरिटी आहे, डिफेक्ट प्रायोरिटी आहे आणि रिपोर्टेड बाय किंवा ज्यांनी कुणी जर आपल्याला रिपोर्ट हे केलेलं आहे त्याच्या त्या ठिकाणी त्याचं नाव वगैरे येणार आहे. म्हणजे हे आपल्याला काय असणार आहे त्या रिपोर्टमध्ये. म्हणजे एखादा सपोज डिफेक्ट तुमचा फाइंड झाला की ते फाइंड झाल्यानंतर पूर्णपणे त्याचं जे वर्किंग असेल, कोणता डिफेक्ट होता, त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन काय होतं, कोणत्या टाईपचा होता, सेव्हिरिटी होता की प्रायोरिटीचा होता डिफेक्ट, त्याच्यानंतर ऍक्च्युअल जर रिझल्ट काय होता,
आणि एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे जो तुमचा डिफेक्ट तुम्ही म्हणताय की हे प्रॉपरली वर्क होत नाहीये, म्हणजेच काय असणार आहे, काही ना काहीतरी मिस वर्किंग असणार आहे त्या प्रोग्राम मध्ये. म्हणून काय केलं जातं की त्याचं ऍक्च्युअल वर्किंग काय आहे आणि त्याचं एक्सपेक्टेड वर्किंग किंवा त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय हवा होता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातात रिपोर्टमध्ये. ओके, तर हे 2 पॉइंट्स आहेत आपले डिफेक्टचे. एक आता आपण डिफेक्ट लाईफ सायकल एक बघितली आणि डिफेक्ट रिपोर्ट एक बघितले. ओके, त्याच्यानंतर पुढचा मला एक सांगा, हे दोन्ही पॉइंट समजतायत का? स्पीकर 2 मिनिटं ऑन करा. ओके, मी काय म्हणते, आतापर्यंतचे जे सगळं, आता कारण की आज सेकंड युनिट आपला पूर्ण संपतोय, आतापर्यंतच्या पॉइंट्स मधला कोणता पॉइंट रिवाइज करायची गरज आहे? कालचे डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस वगैरे कळालेले आहेत का? ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स वगैरे पण जे बघितलं होतं, डिफेक्ट मॅट्रिक्स बघितले होते, त्याच्यानंतर व्हॅलिडेशन टेस्टिंग वगैरे, हे सगळे पॉइंट समजलेले आहेत. बाकीच्यांनी पण सांगा जरा, एकानेच नका, बाकीच्यांनी पण पटकन बोला. प्रणाली, रुपाली, सामिया, शिवम, सोहम, जियाद, स्पीकर ऑन करा. कोणताही पॉइंट रिपीट करायची गरज नाहीये ना? ओके, एक मिनिट. Hello. सॉरी जरा नेटवर्क गेलं होतं. हा, सॉरी नेटवर्क गेलं होतं, 2 मिनिटं. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? सॉरी. हा, ठीक आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्स मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, काय बघून घेऊया. A metric is quantitative measure of degree to which system components or processes एकच मिनिट. Processes is given attribute to provide it provides quantitative approach to measure the quality and effectiveness of the software development and testing process. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन, क्वांटिटेटिव्ह मेजर सांगितलेले, क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ व्हॉट, सिस्टीम कंपोनंट, प्रोसेसेस, ह्या सगळ्या गोष्टींचे काय जे काय आपल्याला ऍट्रिब्यूट्स आपल्याला दिलेले आहेत त्यांचं आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला त्यांचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला ह्याच्यामध्ये करावे लागतात. ओके,
आता आपल्याला पुढे खाली डायग्राम दिलेली आहे बघा. मेजरमेंट बेस्ड टेक्निक्स, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, प्रोसेसेस, प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन. आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला ह्यांच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला काय असणार आहे तुमच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, काही ना काहीतरी एक आपल्याला वर्किंग त्यांचं काही ना काहीतरी आपल्याला असणार आहे. पण पहिल्यांदा बघून घेऊया डेफिनेशन आपल्याला काय सांगितलेली आहे. सॉफ्टवेअर मॅट्रिक्स इज अ मेजरमेंट बेस्ड टेक्निक विच इज अप्लाइड टू प्रोसेसेस, product and services to supply engineering and management information, and working on the information supplied to improve process, product and services if required. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे आपल्या तुमचं जे वर्क आहे, एखादं सॉफ्टवेअर आपण डेव्हलपमेंट करतोय, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की तुमचे सप्लाय आणि तुमचे काय असणार आहे, तुमचे रिक्वायरमेंट असणार आहेत. जी रिक्वायरमेंट असणार आहे त्याच्यानुसार आपल्याला आपला कोणत्याही सॉफ्टवेअरचा हा सप्लाय मिळणार आहे. आता एखाद्या सॉफ्टवेअरचा आपल्याकडून सप्लाय मिळालेला आहे, पण मिळाल्यानंतर काही ना काहीतरी सपोज त्याच्यामध्ये त्यांना इम्प्रुव्हमेंट हवी असेल किंवा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्यांना काही ना काहीतरी चेंजेस करून जर आपल्याला हवे असतील तर त्यावेळेला काय होणार आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, त्या रिक्वेस्ट आपल्याला मिळणार आहेत. मग त्या रिक्वेस्ट मिळाल्यानंतर ते सर्व जे कॅल्क्युलेशन्स आहेत त्या आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की प्रोसेसेस दिलेले आहेत. प्रोसेसेस काय केलेले आहेत, टू सप्लाय प्रोसेसेस. सपोज एखादं प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टचे तुमच्या काही प्रोसेस असतील, त्याच्या प्रोडक्ट काय त्याच्या सर्व्हिसेस ज्या काय असतील त्या सपोज त्यांनी काय केलंय, तुम्ही ज्यावेळेला सप्लाय केलेल्या आहेत, कुणाला सप्लाय करणार आहे, तुमचं एखादं मॅनेजमेंट जी काही इन्फॉर्मेशन वगैरे जी काय असेल त्या संपूर्ण डिपार्टमेंटला किंवा त्या पार्टला आपण काय केलेलं आहे, तो पूर्णपणे प्रोसेसेस, प्रोडक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या त्यांना सप्लाय केलेल्या. आणि त्यांच्याकडून आपल्याला काय मिळणार आहे, त्यांच्याकडून इम्प्रुव्हमेंटची आपल्याला एखादी रिक्वेस्ट किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहेत. त्यांचं जे काही सगळं तुमचं कॅल्क्युलेशन असतील, त्यांचं जे काही मेजरमेंट आहे ते आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्स मध्ये आपल्याला बघायचे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ मॅट्रिक्स दिलेलं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये काय सांगितलेलं आहे, अ मॅट्रिक्स इज यूज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, thus achieving the customer satisfaction. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं, जे तुमचं सॉफ्टवेअर आहे त्याची आपल्याला क्वालिटी मेंटेन करायची आणि प्रोडक्टिव्हिटी आपल्याला काय त्या प्रोडक्टची तीही आपल्याला एखाद्या स्पेसिफिक लेवलला अचीव्ह करायची. ओके, कशासाठी, तर आपल्या कस्टमर जो काय आहे त्याच्या सॅटिस्फिकेशनसाठी. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, इझी फॉर मॅनेजमेंट टू डायजेस्ट वन नंबर ऑफ ड्रिल डाऊन वन नंबर अँड ड्रिल डाऊन इफ रिक्वायर्ड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, डिफरंट मॅट्रिक्स ट्रेंड्स ऍक्ट्स ऍज मॉनिटर व्हेन द प्रोसेस इज गोइंग आउट ऑफ कंट्रोल. ओके, आणि नंतर लास्ट वन सांगितलेलं आहे, मॅट्रिक्स प्रोव्हाइड्स इम्पॉर्टंट इम्प्रुव्हमेंट फॉर करंट प्रोसेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे की डायग्राम करून वाटल्याच बघा, तुम्ही जे प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या एखाद्या कस्टमरला किंवा तुमच्या एखाद्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला देणार आहात, त्यांच्याकडून तुम्हाला काय होतं की इम्प्रूव्हची तुम्हाला रिक्वेस्ट मिळते. त्याच्यामुळं काय होतं की जे तुमचे डिपार्टमेंट तुमचे जे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप केलेले त्या डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर तुम्हाला जे पूर्ण सॉफ्टवेअर आहे ते तुमचं काय होणार आहे, तुम्हाला कम्प्लिटली हे होतं, काय त्याला म्हणता येईल की ते पूर्णपणे आपल्याला परत आपल्याला ते पूर्णपणे त्याचा काय ना काहीतरी रिव्ह्यू आपल्याला मिळतो. तो रिव्ह्यू मिळाल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, त्याच्यावरती आपल्याला इम्प्रूव्ह करू शकतो कोणतंही जे सॉफ्टवेअर असेल ते. आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत की तुमचं जे पूर्ण होल एक संपूर्ण सिस्टीम आहे, ती सिस्टीम आपण काय करणार आहोत की मॅक्झिमम त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा तुमची जी काही क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करायचं काम कशामध्ये होणार आहे, सॉफ्टवेअर मॅट्रिक्स मध्ये होणार आहे. ओके, तर हे आपल्याला दिलेले मॅट्रिक्सचं इम्पॉर्टन्स दिलेले. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट दिलेला आहे आपल्याला, टाइप्स ऑफ डिफेक्ट मॅट्रिक्स. आता दोन टाइप्स सांगितलेले आहेत. फर्स्ट वन काय सांगितलेलं आहे, बेस मॅट्रिक्स दिलेलं आहे आणि सेकंड वन दिलेलं आहे कॅल्क्युलेटेड मॅट्रिक्स. हे असे आपल्याला दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. ओके, आता फर्स्ट वन जो आहे आपला बेस मॅट्रिक्स मध्ये काय सांगितलंय, द बेस मॅट्रिक्स कन्झ्युम्स ऑल द रॉ डेटा generated by the test engineers through the testing efforts. ओके,
आणि काय सांगितलेलं आहे, इट इज यूज टू प्रोव्हाइड प्रोजेक्ट स्टेटस अँड इव्हॅल्युएशन अँड ऑर फीडबॅक. आता जो बेस्ट मॅट्रिक्स सांगितलेला आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे, जो तुमचा टेस्ट इंजिनियर्स कडून जो डेटा मिळणार आहे, तो टेस्ट इंजिनियर्स कडून डेटा मिळालेल्या नंतर तो जो पूर्णपणे रॉ डेटा असणार आहे, त्या रॉ डेटावरती आपल्याला काय करायचं, तुमचे टेस्टिंग एफर्ट्स द्यायचे. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, जो जो रॉ डेटा तुम्ही डेव्हलप केलेला आहे, रॉ म्हणजे काय असणार आहे, जो तुमचा टेस्टिंग टीम आहे, ती तुमचं टेस्टिंग टीम जी फर्स्टली एखादं सॉफ्टवेअर डिझाईन करते, ते डिझाईन केलेलं सॉफ्टवेअर म्हणजेच काय असणार, तुमचा रॉ डेटा असणार आहे. त्याच्यावरती काय करायचं, तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून त्याच्यावरती आपल्याला काय करायचे, तुमचं टेस्टिंग एफर्ट्स घेऊन आपल्याला काय करायचं, आपल्याला बेस्ट मॅट्रिक्सचे आपल्याला तुमचे फीडबॅक आणि तुमचे जे काही इव्हॅल्युएशन असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. आता एक्झाम्पल काय दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ टेस्ट एक्झिक्युटेड. ओके, नंतर काय दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ टेस्ट नॉट एक्झिक्युटेड. थर्ड वन दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ टेस्ट पास्ड. नंतर दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ टेस्ट फेल्ड. नंतर दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ डिफेक्ट आयडेंटिफाईड. ओके, हे जे आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला काय दिलेले आहेत, बेस्ट मॅट्रिक्स दिलेले आहेत. ओके, एक मिनिट तुम्हाला पण शेअर करते मी ह्या. ओके, तर हे आपल्याला जे काय दिलेले आहेत ते आपल्याला काय दिलेले आहेत की आपल्याला बेस्ट मॅट्रिक्सचे हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सेकंड वन जे दिलेलं आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे, सेकंड वन मॅट्रिक्स आपल्याला आहे कॅल्क्युलेटेड मॅट्रिक्स. आता कॅल्क्युलेटेड मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, कॅल्क्युलेटेड मॅट्रिक्स कन्वर्ट्स बेस्ट मॅट्रिक्स डेटा इंटू मोर युजफुल इन्फॉर्मेशन. आता बेस्ट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला काय मिळाला की जो टेस्टिंग टीम जी आहे तो जो डेटा डेव्हलप करते तो तुम्हाला काय असणार आहे, बेस्ट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला रॉ डेटा मिळालेला आहे. रॉ डेटा मिळाल्यानंतर तुम्ही काय केलंय, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केलेले आहे. इम्प्रुव्हमेंट कशा थ्रू केलेलं, तुमचे जे टेस्टिंग आहेत तुमच्या ज्या बाकीच्या डिपार्टमेंटला हँडओव्हर करून तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही तुमचा जो रॉ डेटा मिळाला होता तर तुम्ही तुमचा काही ना काहीतरी एक युजफुल इन्फॉर्मेशन अशी काही ना काहीतरी त्याची तुम्ही बनवलेली आहे. आणि तो बनवलेला जो डेटा असेल, जो रॉ डेटा असेल, तर त्याचं आपल्याला काय करायचं, आपल्याला बेस्ट मॅट्रिक्सचा जो डेटा आहे त्याचा जो यूज आहे आपल्याला, तो आपल्याला काय करायचं, त्याचा कन्व्हर्जन आपल्याला मोर युजफुल इन्फॉर्मेशन मध्ये. मोर युजफुल इन्फॉर्मेशन मध्ये म्हणजेच काय होणार आहे, ज्या वेळेला तुमचा एखादा रॉ डेटा तुमच्याकडून मिळालेला आहे, तर रॉ डेटाचं तुम्ही फर्दर, मी एकदा बघा सुरुवातीच्याच काही लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं की तुमच्याकडे तुमचा कोणतंही सॉफ्टवेअर तुम्ही अश्युरिटी कधी देता, ज्या वेळेला तुमच्याकडे तुमचा एखादा रॉ डेटा तुमच्याकडे प्रिव्हियसली अवेलेबल आहे, किंवा बाबा ते तुम्हाला वर्क कम्प्लीट करून देता येणारच आहे, कारण की तुमच्याकडे त्याचा काही ना काहीतरी एक सम अमाऊंट मध्ये की त्या रिलेटेड तुमच्याकडे काही ना काहीतरी डेटा अवेलेबल असेल, तर त्यावेळेला तुम्ही काय लेस टाइम मध्ये तुम्ही एखादं प्रोडक्ट तुम्ही तुमचं एखाद्या कस्टमरला तुम्ही हँडओव्हर करू शकता. तर त्याच वेळेला तुम्ही काय करू शकता, त्यावेळेला तुमचं काय म्हणतात, अश्युरिटी देऊ शकता कस्टमरला की येस वी आर कम्प्लिटिंग दिस प्रोडक्ट, किंवा काय जे काही तुमचं सॉफ्टवेअर वगैरे असेल ते. म्हणजेच काय केला जातो, जो तुमचा एखादं तुमचं सॉफ्टवेअर प्रिव्हियसली बनवून झालेलं आहे, जो काही आपला डेटा असेल
तो डेटा आपल्याला काय केला जातो, तुमच्या जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती आपल्याला काय केला जातो, तुमचा जो सॉफ्टवेअरचा जो संपूर्ण डेटा आहे तो तुमच्या कॅल्क्युलेशन्सच्या ह्याच्यानुसार आपल्याला तो काय केला जातो, जो स्टोअर करावा लागतो. ओके, तर ह्या ज्या सगळ्या आहेत त्या आपल्या एक मॅट्रिक्सचे एक्झाम्पल्स वगैरे दिलेले आहेत. ओके, तर इथेच आपलं हे जे सेकंड युनिट आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग स्ट्रॅटेजीज हे एक संपते आपल्याला. आताचे हे पॉइंट समजतायत का? हॅलो. हो मॅम. आताचे पण पॉइंट समजलेत का हे आजचे दोन्ही? सॉफ्टवेअर मॅट्रिक्स पण, त्याच्यानंतर बेस मॅट्रिक्स, कॅल्क्युलेटेड मॅट्रिक्स. हो हो. ओके चालेल. मग मी हे आता लेक्चर ते संपवते. उद्यापासून आपण थर्ड युनिट स्टार्ट करूया, सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स. ओके.